पद्धतीनं देशभरातलं राजकारण सुरू आहे. तुम्ही म्हणाल आप फुटली, मी असं म्हणत नाही की आप पक्ष फुटला. ज्या पद्धतीनं दहशतवादाचा वापर करून लोकांवरती दबाव आणून आमिष दाखवून माणसांना बाजूला केलं जातं आहे, ही पक्षफूट नाही, ही डरपोकपण आहे. आता बच्चू कडूंवरती कोणता दबाव आहे मला माहीत नाही. मी बच्चू कडून एक अत्यंत प्रामाणिक नेता, शेतकऱ्यांसाठी लढणारा, दिव्यांगांसाठी लढणारा असं मी मानतो. आता एका आमदारकीसाठी जर कोणी आपला पक्ष कोणात विलीन करत असेल तर त्याच्यावर नंतर बोलू आम्ही. अजित पवारांच्या प्रकरणावरती बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. व्हीएसआर कंपनीवरती राज्यामध्ये बंदी घालावी अशी मागणी होती. मात्र काल अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी मुंबई ते पुणे व्हीएसआर कंपनीच्याच विमानातून प्रवास केला. याच्यावरती तुमचं काय म्हणणं? मी काय अजित पवारांच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून पावलं उचलली जात नाही, तपास केला जात नाही. राज्य सरकार इथेच आहे ना, पुण्यात जास्त. अर्ध सरकार पुण्यात असतं. त्यांना विचारा, या खात्याचे जे मंत्री आहेत, नागरी हवाई उड्डाण मुरलीधरराव मोहोळ, ते पुण्यात असतात. त्यांनाही प्रश्न विचारा. माझ्या माहितीप्रमाणे पार्थ पवार यांनी काय ते खुलासाच केलेला आहे. शर्म विचारून मारलं जाते. मिलानवरचा एक व्हिडिओ सुरक्षा रक्षकाला मारहाण झालेली आहे. देशभरात हे सुरू आहे. देशभर हे एकाच धर्माकडून होत नाही, हे सर्व धर्माकडून अशा प्रकारचं गढूळ वातावरण या देशात निर्माण केलं जात आहे. आणि या देशातली शांतता, या देशातली सुरक्षा, या देशाचं धर्मस्वातंत्र्य, या सगळ्यांवर संकट दिसत आहे. आणि याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ज्या पद्धतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय ती आहे. चला, थँक्यू. आमदार मिलिंद नार्वेकर म्हणतात विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हेच 99% उमेदवार असतील, पण ठाकरे असल्याने 1% काही सांगता येत नाही. बट बॉस इज ऑलवेज राईट. मग याच्यावरती तुमचं काय? तुम्ही त्याच्यावरती बातमी माझी काही नाही. मी मगाशी या विषयावर माझं मत मांडलेलं आहे. मिसिंग लिंक वरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगली रस्सीखेच पाहायला मिळते की श्रेयवादावरून इन्फ्रामॅन म्हणून एकनाथ शिंदे, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मला तुम्ही जो प्रश्न विचारताय तो सरकारमधला अंतर्गत विषय आहे. श्रेयवाद आघाडीच्या किंवा युतीच्या कोणत्याही सरकारमध्ये श्रेयवाद हा कायम असतो.